एल निनोच्या प्रभावामध्ये वाढ झालेली आहे। मराठवाडा विदर्भामध्ये परिस्थिती गंभीर बनलेली आहे। पावसानंतर राज्यामध्ये एकूण 60% पेरण्या झालेल्या आहेत। पेरण्या खोळंबलेल्या आहेत। शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे। राज्याच्या काही भागात गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला होता। सरासरीहून अधिक पाऊस नोंदवला गेला। समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्यांचा टक्का वाढलेला आहे। राज्यामध्ये एकूण 60% क्षेत्रावर पेरण्या झाल्यात। मात्र विदर्भात पावसानं ओढ दिल्यामुळे पेरण्या तिथे खोळंबलेल्या आहेत। या भागामध्ये आतापर्यंत 60% इतक्याच पेरण्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। मोसमी पावसाच्या हंगामामध्ये प्रशांत महासागरातील एल निनो स्थितीचा प्रभाव वाढलाय। पावसाचं प्रमाण त्यामुळे असमान होतंय। जून महिन्यात दीर्घकाळ पावसानं ओढ दिल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला मोसमी पाऊस सक्रिय होऊन कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला। मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि विदर्भातील काही भागात आतापर्यंत सरासरीहून कमी पाऊस झालेला आहे। त्यामुळे राज्यातील निम्मा भाग सध्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे।